मोरया मोरया। नमस्कार मंडळी, गणपती बाप्पा मोरया। मागच्या वर्षाप्रमाणे आपण यावर्षीसुद्धा आपल्या पुण्यातल्या पेठेतले गणपती शूट करायला आलो आहे। सकाळचे जवळपास आता 7:30-8 वाजलेत। सगळीकडचं वातावरण मस्त प्रसन्न झालं आहे। गणपती बाप्पांच्या आगमनाच्या तयाऱ्या सुरू झाल्या आहेत आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर जो उत्साह, जो आनंद दिसतोय ना, तो फक्त आणि फक्त आपल्या बाप्पाच्या आगमनाचा आहे। तर आता सगळे जे लोक आहेत पेठेच्या दिशेने आता जात आहेत, सगळ्यांच्या चेहऱ्यावर हा एक आनंद दिसून येतोय आणि हा सगळा सोहळा आज आपण पुन्हा एकदा शूट करायला जातोय। प्रत्येकाची धावपळ, प्रत्येकाची लगबग, कारण बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू होती। कुणी बाप्पांच्या मूर्तीच्या स्टॉलवर सुंदर मूर्तीची सजावट करत होते, कुणी मिरवणुकीला उशीर होऊ नये म्हणून अगोदरच पोटोबा करून धावत होते, तर कुणी पूजेचं साहित्य विकून भक्तांची सेवा करत होते, कुणी गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणांसाठी डोक्यावर बांधायच्या पट्ट्या विकत होतं। प्रत्येकाच्या आवाजात, प्रत्येकाच्या कामात उत्साह आणि भक्तीची छटा होती। शनिवार वाड्याच्या सभोवतालचा परिसर या सगळ्यांच्या आवाजाने अगदी गजबजून उठला होता। ढोल ताशांचा गजर आणि बाप्पा मोरयाचा निनाद आकाशात दुमदुमत होता। भक्तांच्या चेहऱ्यावरचा आनंद, डोळ्यातलं प्रेम आणि मनातली भक्ती भरभरून दिसत होती। आणि असा हा अविस्मरणीय क्षण बाप्पाच्या आगमनाने सगळीकडचं वातावरण अगदी मंगलमय झालं होतं। ज्यावेळेस गणपतींचा विषय येतो तर सगळ्यात अगोदर डोळ्यासमोर येतं ते म्हणजे शनिवार वाडा आणि दगडूशेठ हलवाई गणपतींचं मंदिर। मी आता शनिवार वाड्यात आहे। आम्ही सगळे इकडे जमलो आहे आणि इकडून आम्ही आता शूटला सुरुवात करतो आहे। सगळ्यात अगोदर तर आम्ही आता आमची गाडी पार्क केली आणि अगदी शनिवार वाड्याच्या बाहेरच सगळे गणपतींचे स्टॉल लागलेत, जिकडे सगळेजण आपले आपले बाप्पा आहे तर घरी घेऊन जात आहेत। आणि हा सगळा सोहळा आहे ना, याला सुरुवात झालेली आहे। सगळीकडे प्रसन्न वातावरण आहे आणि आता आपण जाणार आहोत ते म्हणजे दगडूशेठ हलवाई गणपतीकडे, कारण की तिकडे सगळे मानाचे गणपती पेठेतले येणार आहेत आणि हा सगळा सोहळा जो आहे हा आपल्याला तिकडे शूट करायचा आहे। तर त्याच्यामुळे इकडून आपण आता या व्लॉगला सुरुवात करतो आहे। गर्दी आहे आणि खूप मजा आली आहे। ढोल ताशा पथकांची लाईन लागली आहे। तुम्ही बघाल तर सगळीकडे भक्तिमय वातावरण झाले आहे। तुम्ही मागे माझ्या बघू शकता की दगडूशेठचं गणपतीचं आगमन आणि तो मांडवातून उठून म्हणजे मंदिरातून उठून तो आज मांडवात जाऊन बसला आहे। सांगू नाही शकत की काय मला फील होते त्या ढोल ताशाच्या गजरात, त्या ताशांच्या नादात।
पथकाची आमची जी प्रॅक्टिस होती ती एक 2 महिन्या अगोदर चालू झाली होती. 2 महिन्या अगोदर आम्ही कमीत कमी 1.5 ते 2 तास आम्ही जी प्रॅक्टिस करायचो आणि त्या प्रॅक्टिसचा आणि आजच्या दिवसात म्हणजे थोडक्यात ते एक एक्झामसाठी प्रिपरेशन करणं आणि ॲक्च्युअल तो आजचा दिवस हा काहीतरी वेगळाच आहे. त्या दिवशीची एनर्जी जी आम्ही सगळी प्रॅक्टिस करून जी एनर्जी आम्ही गेन केली होती, आज ती एनर्जी पूर्ण ढोलाच्या ठोक्यांवरती काढली आहे आणि आज एकदम मजा आली. अक्षरशः ढोल फुटीस तोपर्यंत वाजवलं आम्ही. मी शंखनादाच्या पथकासाठी पहिल्यांदाच भाग घेतला गणेशोत्सवानिमित्त. आमचं पथक पहिल्यांदा आम्ही इवन जी पालखी येते सोहळ्यामध्ये तिथेही भाग घेतला होता. तेव्हाचा जो आनंद मी अनुभवला तर म्हटलं गणेशोत्सवामध्ये पण आपण सहभागी घ्यावं. आणि आमच्या ऑर्गनायझर नितीन सरांनी खूपच सुंदर आमच्याकडून प्रॅक्टिस करून घेतली, तालीम करून घेतली आणि त्यांनी आमचा खूप उठावदार दिसत होता आजचं पथक. आम्ही सगळेजणी म्हणजे माझ्या मैत्रिणी वगैरे सगळे घरात गणपती असून सकाळी थोडासा स्वयंपाक उरकून आता घरी परत नैवेद्य मोदक बिदक करायला निघालो आहे. थँक्यू. ढोलताशांचा सगळा जल्लोष, हा सगळा आनंद उत्साह बघितला. आज आपल्या बाप्पांचा पहिला दिवस आहे आणि बाप्पा आता विराजमान व्हायला गेलेत. सगळे आपापल्या घरी जात आहेत आपापले बाप्पांचं विराजमान करायला. आपण पण आता घरी जातो आहे. मी आशा करतो की तुम्हाला हा आपला जो ब्लॉग आहे हा आवडला असेल आणि आवडला असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा शेअर करा. गणपती बाप्पा मोरया.